नमस्कार. चला Q&A सेशनचा हा दुसरा पार्ट आहे. भरपूर मुलांनी मला प्रश्न पाठवलेत. ते प्रश्न आपण घेणार आहोत. जर तुम्हाला प्रश्न पाठवायचे असतील तर खाली बघा, या पट्टीमध्ये माझा नंबर सुरू आहे. त्या नंबरवर तुम्ही मला प्रश्न पाठवा. या प्रकारचा व्हिडिओ तुम्हाला मी बनवून देईन. कुठलाही डाऊट असो, कोणाला विचारायचं तर खोडे सरांना विचारायचा आहे. त्याआधी नवीन असाल सबस्क्राईब करायचंय, व्हिडिओला लाईक केल्याशिवाय पुढे जायचं नाही. तुमची लाईक मला आणखी असे प्रश्न बनवण्यासाठी प्रेरित करत असते. ठीक आहे, जास्त वेळ वाया न घालवता बघूया मुलांनी पाठवलेले प्रश्न. ठीक आहे, तर या टाईपचा प्रश्न कुठेतरी पेपरमध्ये आला होता आणि तो एका विद्यार्थ्यांनी मला पाठवला. दलालीचा प्रश्न आहे. दलाली दोन टाईपची असते, एकदा घेताना आणि एकदा विकताना. लक्षात घ्या, गणितात ही दलाली कशी दिलेली आहे. यशवंतरावांनी दलालामार्फत बैलजोडी विकली. आता विकल्यावर कशी सिस्टीम असते लक्षात ठेवायचं. विक्री जेवढ्याची असते, आता विक्री समजा 100 रुपयाची आहे आणि गणितात दलाली केवढ्याला विकली त्यानं 80,000ला. म्हणजे विक्री ही टक्केवारीतली 100 आणि रुपयातली किती यायची 80,000. ओके, आता दलाली किती आहे तर दलाली आहे 5%. आता ही दलाली दोन प्रकारची असते. जर समजा तुम्ही विकत घेत असाल तर 100 रुपयाची गोष्ट विकत घ्यायची आणि एक्स्ट्रा 5 रुपये दलाल द्यायचे, म्हणजे 105 द्यायचे. आणि जर तुम्ही विकत असाल तर 100 तुमच्याकडे येतात. एखादी गोष्ट विकली, बैल विकला, प्लॉट विकला की तुमच्याकडे जे पैसे येतात, समजा तुमच्याकडे 100 रुपये आले तर त्यातले 5 रुपये पुढच्या माणसाला देऊन टाकायचे. म्हणजे आपल्याकडे उरतात किती विकल्यानंतर तर 95. या प्रकारचे दोन प्रकारचे दलाली असते. मग आता इथे विकली आहे, विकली की 95 रुपये तुमच्या हाती राहतात. जर विकत घेतली तर 105 रुपये तुम्हाला द्यावे लागतात. तर 95 रुपये. खाली इथे क्वेश्चन मार्क आणि तिरपा गुणाकार. तिरपा गुणाकार करत असताना 80,000 गुणिला 95 भागीला 100. हे 2 शून्य ने 2 शून्य कटले. परत हे 2 शून्य मी इथे लिहून घेतो. 8 45 हातच्याले 9 8 9 72 76. ठीक आहे, 76,000 हे काय आलेलं आहे तुमचं. विकल्यानंतर तुम्हाला किती पैसा भेटला 76,000. आता याला शॉर्टकट सुद्धा आहेत. तुम्ही शॉर्टकटनं सोडवू शकत होतात. कसा. पहिला शॉर्टकट, हे उत्तर कधीच येणार नाही, ऑप्शन कट करता पण आले पाहिजे. कारण की विकल्यानंतर आलेल्या पैशातून काही पैसा काढून द्यावा लागतो. तुमच्याकडे किती हजार येणार आहेत 80,000. तर तेवढे पैसे तुमच्याकडे राहणार नाही, त्यातून तुम्हाला काहीतरी काढून द्यावे लागणार आहेत. ठीक आहे, मग ही झाली पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट लक्षात घ्या, 95 म्हणजे पाढा कोणता पाहायचा 19चा. 19चा पाढा यापैकी कुठे आहे तर इथे नाही, इथे नाही, इथे नाही. हे ऑप्शन क्रमांक 2. हे 2-3 प्रकारे उत्तर तुम्हाला सोडवता येत होतं जर डायरेक्ट सोडवायचं असतं तर. हा झाला तुमचा पहिला प्रश्न. आता नेक्स्ट क्वेश्चन बघूया. बघा, एक्सचे 30% हे वायच्या 48% एवढे आहेत, तर पुढील कोणतं विधान सत्य आहे. सोपं आहे, जास्त काही प्रॉब्लेम नाही. एक्स चे म्हणजे गुणाकार 30% लिहून घेतो मी. पुढं हे म्हणजे बरोबर. पुन्हा वाय च्या म्हणजे गुणाकार 48%. ठीक आहे, दोन्ही साईडला सारख्या गोष्टी कोणत्या आहेत तर टक्के कापून टाका. दोन्ही साईडला सारख्या कोणत्या संख्येनं भाग जातो तर 6 भाग जातो. 6 पंच 30, साइन 8 48. म्हणजे हे झाले 5x आणि हे झालेत 8y. ऑप्शन क्रमांक 1 हे तुमचं उत्तर आहे. 5x = 8y. ठीक आहे, या प्रकारे इझी प्रश्न होता हा सुद्धा. आता अवघड प्रश्नांकडे आपण हळूहळू वळूया. पुढे घ्या. एक लक्षात घ्या, हा प्रश्न जर तुम्ही डिजिटल रूट माझी पद्धत पाहिली असेल तर त्यानं खूप लवकर सुटतो. किंवा तुम्हाला 9ची कसोटी माहीत असेल तरी उत्तर सुटते. 9ची कसोटी काय सांगते, एखाद्या संख्येला 9 न गुणलं म्हणजे येणार उत्तर हे 9च्या पाढ्यात राहणार आहे. आणि 9च्या पाढ्यात उत्तर कधी राहते, ज्या वेळेस त्या सर्वच अंकांची बेरीज 9च्या पटीत असते. मग एक अंक इथं झाकलेला आहे बघा, 9 न गुणलं येणार उत्तर 9च्या पटीत. 9च्या पटीत कधी येते तर 9च्या पटीत येते अंकांची बेरीज 9च्या पटीत पाहिजे. 9 18 27 पाहिजे. काय ठेवू म्हणजे अंकांची बेरीज 9 येईल तर ऑप्शन मधलं 7 ठेवतो. 7 1 1 अंकांची बेरीज 9 झाली. या प्रकारे तुम्ही डायरेक्ट उत्तर काढू शकता. किंवा जर ऑप्शन वाईज सोडवायचं असेल तर बेस्ट उपाय, एच्या ठिकाणी 1 1 अंक टाका आणि गुणाकार करा. तेवढं करायची गरज नाही. 9 न गुणलं म्हणजे येणार उत्तर 9च्या पाढ्यात. 9च्या पाढ्यात उत्तर कधी असते तर 9ची कसोटी लागते. 9ची कसोटी काय सांगते तर 9ची कसोटी सांगते अंकांची बेरीज 9च्या पाढ्यात असली पाहिजे. इथं ऑलरेडी किती येतं 11. काय टाकू 7. ठीक आहे, या प्रकारे ऑप्शन क्रमांक 3. नेक्स्ट पुढे. एक व्यक्ती त्याच्या उत्पन्नापैकी 1/4 जेवणावर आणि 2/3 त्याच्या घरभाड्यावर आणि राहिलेली रक्कम इतर वस्तूंवर खर्च करतो. लक्षात घ्या, अशा प्रकारचा प्रश्न आहे. आता इथे मानायचं काय, 2 अपूर्णांक आले ना तर लसावी मानायचा यांचा.
ठीक आहे, यांचा लसावी म्हणजे काय म्हणायचं 12, म्हणजे एकूण रक्कम काय म्हणायची 12 म्हणायची. किती म्हणायची एकूण रक्कम 12 म्हणायची. एकूण रक्कम मानली 12. तर 1/4 म्हणजे याचा चौथा हिस्सा जेवणावर. मग जेवणावर खर्च किती झाला 12चे 1/4 म्हणजेच 3 रुपये खर्च झाला. ठीक आहे, नंतर याच्याच घरभाडे किती दिलं घरभाडे, तर घरभाडे 12 रुपयाचे 203 म्हणजेच 8 रुपये दिलेत. किती रुपये दिलेत 8 रुपये. आता लक्षात घ्या खर्च किती झाला जेवणावर झाला 3 रुपये, घरभाड्यावर झाला 8 रुपये. बचत किती झाली बचत, बचत म्हणजे 1 रुपया उरलेला आहे आणि तो 1 रुपया त्यानं तो उरवला नाही, तो सुद्धा त्यानं काय केला खर्च केला. कशावर खर्च केला इतर वस्तूंवर. मग इतरसाठी 1 रुपया उरला. ठीक आहे, झाले का 12 रुपये खर्च. हो, हे आहे तर भाग मानलेले रुपये खाली असतात. मग इतर गोष्टींवर खर्च त्याच्या खाली लिहून घ्या 630. तिरपा गुणाकार करा आणि उत्तर काढून घ्या 630. इथंच लोकांचं उत्तर चुकलं. भरपूर लोकांनी 12 खाली क्वेश्चन मार्क मारला, पण गणित व्यवस्थित मांडा. लक्षात घ्या काय विचारले त्याचे घरभाडे म्हणून इथं क्वेश्चन मार्क मारायचा नाही, क्वेश्चन मार्क इथं मांडायचा आणि आता तिरपा गुणाकार करून घ्यायचा 630 गुणिला 8 भागिला 1. ज्या विद्यार्थ्यांनी मला हा प्रश्न पाठवला असेल मे बी त्याने 12 बरोबर उत्तर काढलं आणि त्याचं उत्तर शेवटी 6 असलेला एखादा ऑप्शन असेल किंवा ते उत्तर येत नसेल तर का नाही येत बाबा, तर याच गोष्टीमुळे तुझं उत्तर येत नाहीये. मग 0 8 त्रिक 24 4 शेवटी 40 असलेला ऑप्शन क्रमांक 1 पूर्ण उत्तर काय काढत बसू नका. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन बघूया. पुढचा प्रश्न. राजचा पगार पहिल्या महिन्यात 1600 रुपये, दुसऱ्या महिन्यात 1650 रुपये, तिसऱ्या महिन्यात 1700 असा 25व्या महिन्यापर्यंत एकूण पगार किती. जर कोर्समध्ये सरासरी तुम्ही केलं असेल तर सरासरीचा हा प्रश्न आहे. इथे एक सिरीज आहे आणि त्या सिरीजची बेरीज करायची आहे. मग लक्षात घ्या जर तुम्हाला एकूण बेरीज काढायची असेल तर 2 गोष्टी लागतात. एकूण बेरजेसाठी तुम्ही सूत्रात पाहिलं असेल 2 गोष्टी लागतात. एक म्हणजे तुम्हाला माहित पाहिजे सरासरी आणि दुसरी गोष्ट म्हणजे पाहिजे एकूण संख्या. तर एकूण कितीची बेरीज काढायची ती माहिती आहे 25ची, म्हणून एकूण संख्या माहित आहेत. आता माहित काय नाही सरासरी. सरासरी क्रमागत संख्येची सरासरी काढायची असेल तर त्याच्यासाठी सुद्धा तुम्हाला 2 गोष्टी माहित पाहिजे. एक म्हणजे पहिली संख्या आणि दुसरी म्हणजे शेवटची संख्या यांची बेरीज आणि भागाकारात 2. ठीक आहे, मग तुम्हाला पहिली संख्या माहिती आहे का. हो, तर पहिल्या महिन्याचा पगार तुम्हाला माहिती आहे किती आहे 1600. दुसऱ्या महिन्याचा किती आहे 1650. तिसऱ्या महिन्याचा किती आहे 1700. चौथ्या महिन्याचा. पण शेवटच्या 25व्या महिन्याचा पगार कसा काढायचा, तर हे एक समांतर श्रेणी. कितव्या महिन्याचा पगार काढायचा आपल्याला 25व्या महिन्याचा. काढणं सोपं आहे. पहिल्यांदा ही आहे ओरिजिनल सिरीज जिची आपल्याला बेरीज करायची किंवा जिची आपल्याला सरासरी काढायची. ठीक आहे, मग फरक कितीचा आहे 50 सांगितलेली आहे. 50 100 150. ध्यान धरून जर पाहिलं तर हे 1550 न पुढे चाललं. याच्यात 1550 ऍड केले की 16 होतात, याच्यात 1550 ऍड केले की 1650 ऍड होतात, याच्यात 1550 ऍड केले की 1700 होतात. मग ही सिरीज पहिल्या नंबरला 50, 2 नंबरला 100, 3 नंबरला 150, 4 नंबरला 200, 5 नंबरला 250, 10 नंबरला 500, 20 नंबरला 1000 आणि 25व्या नंबरला 1250. म्हणजे ही सिरीज काढणं सोपी आहे. 1250, 1250 कितवं पद भेटलं हे 25वं. पण लक्षात घ्या आपल्याला पांढरी सिरीज नाही काढायची पांढऱ्या पेनने लिहिलेली, आपल्याला काढायची वरची सिरीज. मग या सिरीजून या सिरीज मध्ये यायचं असलं तर प्रत्येक गोष्ट 1550 न ऍड होते, 1550 न ऍड होते. इथे पण 1550 न ऍड होऊन वरची संख्या बनते. मग इथे पण मला 1550 ऍड करून पुढची संख्या घ्यावी लागेल. मग येईल 2800. आता लक्षात घ्या आता 1500 आणि 1200 2700, 50 आणि 50 100 2800. आता लक्षात घ्या तुम्हाला पहिली संख्या सापडली का हो, शेवटची संख्या सापडली का हो. म्हणजे तुम्ही सरासरी काढू शकता का, नक्कीच काढू शकता. आणि एकूण बेरीज काढायची तर सरासरीला 25 न गुणायचं. मग पहिली संख्या किती आहे तर पहिली संख्या आहे 1600, शेवटची संख्या किती आहे 2800 आणि बेरीज करा झाली 4400. 4400 भागीला 2 गुणीला 25.
ठीक आहे, हे आले तर 2200 गुणिला 25, 0 0 लिहून घेतो हे दोन, 25 दोन्ही 50, हातचा आला 5, 25 दोन्ही 50 आणि 5 55. आता या प्रश्नाचं उत्तर त्या विद्यार्थ्यानं पाठवलं नव्हतं म्हणून ते ऑप्शन मी दिलेले नाहीयेत. डायरेक्ट त्यानं काय केलं होतं, फक्त प्रश्नच पाठवला होता म्हणून त्याचे ऑप्शन मी देऊ शकलो नाही. पण प्रश्न पाठवत असताना ऑप्शन पाठवण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे, मे बी त्याने एखाद्या पुस्तकाचा फोटो पाठवला असेल ज्याच्यामध्ये ऑलरेडीच काय नव्हते, ऑप्शन नव्हते. चला हा पुढचा प्रश्न आहे. आता हा पुढचा प्रश्न पाहण्याआधी एक महत्वाची सूचना आहे. आपल्या बॅच आहेत ज्या की आता तुम्ही बघा, लक्षात घ्या, आत्ताच कारागृहाचा पेपर झालेला आहे, त्याचे भरपूर सारे प्रश्न माझ्याकडे आलेले आहेत आणि ते प्रश्न मी उद्या सकाळच्या व्हिडिओमध्ये ॲड करून टाकणार आहे. आणखी एक महत्त्वाची गोष्ट आहे, तुमच्याकडे जेवढेही ट्रिग्नॉमेट्रीचे बघा उन्नत कोणाच्या नावाचा तुम्हाला प्रश्न आलेला असेल, इमारतीचा प्रश्न आलेला असतील, ते प्रश्न मला पाठवा मित्रांनो. मी त्याच्यावर एक स्पेशल लेक्चर बनवणार आहे, स्पेशल टोटल. तर त्या उन्नत कोणाचं म्हणजे ट्रिग्नॉमेट्रीचं मला एक स्पेशल लेक्चर बनवायचं आहे. तुमचे जर डाऊट असतील, तुम्हाला जर वाटत असेल एखादा प्रश्न चुकीचा आहे किंवा नाही, तर ते सर्व प्रश्न मला पाठवा. मी त्याच्यावर एक तुम्हाला सिरीज बनवून देतो, एक लेक्चर बनवून देतो, जेणेकरून तुमचा पुढच्या ज्यावेळेस TCS पेपर घेईल त्यावेळेस तुमचा प्रश्न चुकणार नाही. ही झाली महत्त्वाची सूचना. आणि आपली ही बॅच आहे, या बॅचमधूनच सर्वच्या सर्व प्रश्न कारागृहाला आलेले आहेत, छाती ठोकून सांगू शकतो. ठीक आहे, तर ही गणिताची आपली बॅच आहे, ही घेऊन टाका. ही पोलीस भरतीची जरी असली तरी सर्वांसाठीच कामाची आहे. नसेल तर दुसरी एक बॅच आहे आपली TCS IBPS नावाची, ती घ्या. ती बॅच आणि या बॅचमध्ये जास्त काही फरक नाहीये, सारख्याच आहेत जवळपास, पण या बॅचपैकीच सर्व काही आलेलं आहे. 245 व्हिडिओ आहेत, एका वर्षाची मर्यादा आहे आणि या एका वर्षात तुम्ही कितीही वेळेस तो व्हिडिओ पाहू शकता. तुमचं गणित कितीही कच्चं असो, बेरजेपासून मी सुरुवात केलेली आहे. तुमचं गणित सुधारण्याचे 100% गॅरंटी आपली. ठीक आहे, चला पाहूया प्रश्नांकडे वळूया. पुढचे राहिलेले प्रश्न बघा. सुनीलचा 2 महिन्याचा पगार हा अनिलच्या 4 महिन्याच्या पगारा इतका आहे व अनिलचा 4 महिन्याचा पगार दिनेशच्या 3 महिन्याच्या पगारा इतका आहे. तर सुनील, अनिल व दिनेश यांच्या पगाराचे प्रमाण किती? एकदम इझी आहे, दोन्ही प्रकारे सांगतो. पहिल्यांदा x न सांगतो. ठीक आहे, सुनीलचा पगार x आहे तर 2 महिन्याचा 2 गुणिला x 2x होईल. त्याच्यानंतर अनिलचा 4 महिन्याचा पगार म्हणजे 4y होईल. आता y का, तर अनिलचा पगार अलग असेल म्हणून y. हे दोन्ही काय आहेत, सारखेच आहेत. हा म्हणजे बरोबर. पुन्हा अनिलचे 4 महिने, हे बघा अनिलचा 4 महिन्याचा पगार लिहिलेला इथं मी. ठीक आहे, हा सुनील आहे, हा अनिल आहे आणि दिनेशच्या किती महिन्यासाठी? 3 महिन्यांसाठी लिहून घेतलं. आता हे उत्तर काढणं एकदम इझी आहे. कसं? असं जर काढायचं असेल, ज्याचं उत्तर काढायचं बाकीच्या 2 गोष्टी झाकून घ्या, याचा गुणाकार घ्या 12, ह्या 2 गोष्टी झाकून घ्या 6, याचा गुणाकार घ्या 8. सारख्या कुठल्या संख्येनं भाग जाते? तर 6, 3, 4 हे आलाय तुमचा रेशो. ऑप्शन क्रमांक 1. याच्यावरचा प्रश्न होता साधा. आणखी सांगतो तुम्हाला, लक्षात घ्या, तिन्हीचाही पगार काय होते? सारखा होते. कधी महिन्याचा? मग मी सांगतो, मी म्हणतो महिने आहेत. परत हे गणित सांगतोय वेगळ्या एका प्रकारे. किती महिने आहेत? सुनीलचे किती महिने येतं? 2. अनिलचे किती येतं? 4. आणि दिनेशचे किती येतं? 3. आता लक्षात घ्या, यांचा लसावी. सगळ्याचा पगार सारखा आहे पहा. सारखा आहे म्हणजे एकास एक प्रमाणित असे. म्हणजे 1 रुपया याचा पगार असेल तर 1 रुपया याचा, 1 रुपया याचा. मी एकास एकला 2 लिहू शकतो, 3 लिहू शकतो, 12 लिहू शकतो. 12 का लिहिलं? तर या वरच्यांचा लसावी. मग काय ठेवू? म्हणजे पहा, 2 महिन्याचा पगार 12,000 आहे, 6. 4 महिन्याचा पगार 12,000 आहे, 3 महिन्याचा पगार 12,000 आहे. दुसऱ्या प्रकारे सोडू शकता तुम्ही. दोन्ही प्रकार मी सांगून दिलेले आहेत. या टाईपचं गणित आहे ऑलरेडी कोर्समध्ये, फक्त ते या स्वरूपात मांडलेलं नाहीये, सरळ दिलेलं आहे. ठीक आहे, फक्त ते मांडता आलं पाहिजे, बाकी काय आहे. ठीक आहे, नेक्स्ट पुढे. 4 संख्यांची सरासरी 60 आहे. त्यापैकी पहिल्या क्रमांकाची संख्या किंवा पहिल्या क्रमांकाची संख्या, ठीक आहे, 4 संख्यांची सरासरी 60 आहे म्हणजे 4 संख्यांची बेरीज किती येईल?
4 संख्यांची बेरीज किती येईल? तर बेरीज काढणं 60 म्हणजे सरासरी म्हणजे प्रत्येकाच्या वाट्यावर आलेला पैसा 60 गुणिला 4 240 येईल. ही काय आली? बेरीज. ओके, एवढ्या गोष्टींवरून मला तेवढी माहिती मिळाली. पहिल्या क्रमांकाची संख्या 3 संख्येच्या बेरजेवरून, बेरजेचा किती आहे? 1/4 म्हणजे आता जर पहिल्या संख्या 1 असेल तर 3 संख्येची बेरीज किती आहे? 4. दोन गोष्टीचं गुणोत्तर दिलेलं आहे. 1/4 म्हणजे गुणोत्तर असते. कशा कशाचं गुणोत्तर? पहिली संख्या शेवटच्या 3 संख्यांची बेरीज. मग पहिली संख्या आणि 3ची बेरीज, 3ची बेरीज किती येईल? 4. हे किती येईल? 1. हे भागात असते. 1/4 म्हणजे भागात येत असते. मानुकाय नावाचा चॅप्टर पाहायचा. एकूण बेरीज किती झाली? 5. पण एकूण बेरीज आहे किती? 240. विचारली कोणती? पहिली संख्या. तिरपा गुणाकार 240 गुणिला 1 भागिला 5. 5×20 5×8 48 या प्रकारे. ठीक आहे. तुमचे कितीही प्रश्न असू द्या मला पाठवत चला, म्हणजे काय होते मी तुमच्या प्रश्नांचे योग्य रीतीने उत्तर देऊ शकतो. मोठ्यात मोठा प्रश्न आणि 2 वर्ष झाले या प्रश्नासाठी हा विद्यार्थी झुरत आहे. त्यानं मला मेसेज करून सांगितलं की सर 1-1.5 वर्ष झाले मी या प्रश्नासाठी परेशान आहे, मला या प्रश्नाचं उत्तर कुणीच सांगितलेलं नाही. न सांगण्याचं कारण बाळा काही गोष्टी लपून ठेवल्या जातात. हे गणित पण एवढं सोपं नाहीये. याच्यासाठी तुला 2-4 गोष्टी लागतील. थोडासा टाइम घेतो, फक्त समजून सांगतो, फक्त सब्र. ठीक आहे. हे गणित सुरू करण्याआधी मला 2-3 गोष्टी माहीत पाहिजेत. पहिली गोष्ट मला माहीत पाहिजे लसावी. व्हॉट इज लसावी? तर लसावी म्हणजे काय असते? सामायिक अवयवांचा गुणाकार गुणिला असामायिक अवयवांचा गुणाकार. ठीक आहे, या प्रकारे असते. लसावी म्हणजे सामायिक आणि असामायिक अवयवांचा गुणाकार असतो. आता सामायिक अवयव कसे? लहानपणी एक उदाहरणासह सांगतो, एक साध्या उदाहरणासह. 12 आणि 15 जर तू ध्यान धरून बघितले किंवा 18 यांचा जर तुला कोणी लसावी काढा म्हटलं तर 12 म्हणजेच 2 गुणिला 2 गुणिला 2 तू हे बघितलं असेल लहानपणी. आणि 18 म्हणजेच 2 गुणिला 3 गुणिला 3. सामायिक म्हणजे दोन्हीमध्ये सारखे कोण कोण येतं? 2 2 3 3 म्हणजेच 2 गुणिला 3. राहिले कोण कोण? हे राहिलेत तर यायचा गुणाकार घ्यायचा 2 गुणिला 3. मग सर्व गुणाकार येते तुमचा 36. या प्रकारे लसावी काढला जातो. लसावी कळाला का? सामायिक पहिल्यांदा घ्यायचे, मग असामायिक घ्यायचे आणि त्याचा गुणाकार घ्यायचा. पहिली गोष्ट समजली? ठीक आहे. आता दुसरी गोष्ट तुला 2-3 फॉर्म्युले माहित पाहिजे. ते फॉर्म्युले काय काय आहेत ते सांगतो. ठीक आहे. 2-3 फॉर्म्युले माहित पाहिजेत तुला. ते फॉर्म्युले काय काय तेही सांगतो. लक्षात घे. लसावी झाली. आता फॉर्म्युले. फॉर्म्युले पाय. x² मायनस हा फॉर्म्युला आहे a² - b². याचं एक्सपान्शन काय येते? तर याचं एक्सपान्शन येते a + b एका कंसात आणि एका कंसात a - b या प्रकारे. आता दुसरी गोष्ट, इथे a आणि b घेतलेलं नाहीये, याच्या उलट घेतलेलं आहे. x - x + 3 आणि x - 3 असं जर आलं तर तू याला उलट लिहू शकतो. जसं हे 2 आहेत ना, तर याच्या बदल्यात याचा वर्ग म्हणजे इथं कोण आहे सारखं सारखं x, त्याचा वर्ग आणि 3 - 3चा वर्ग किती? 9. म्हणजे तू या 2 गोष्टीला काय लिहू शकतस बाबा? तर x² - 9 हे लिहू शकतस. पुढे आणखी तिसरा एक फॉर्म्युला आहे जो की तुला माहित असला पाहिजे. तो कोणता आहे? तर तो आहे a³ - b³. आता हा फॉर्म्युला भरपूर साऱ्या लोकांना पाठ नाहीये. ठीक आहे. तर हा फॉर्म्युला असा असतो a - b a² + ab + b² या फॉर्म्युल्यात असतो. आता तुला देताना तो कसा देतात? गणितात तुला असा दिलेला आहे x³ - 27. 27 म्हणजेच 3चा क्यूब. मग आता इथे a कोण आहे? x. b कोण आहे? 3. याचं जर तुला एक्सपान्शन करायचं असेल तर एकदा याची वजाबाकी केली x - 3 x चा वर्ग या दोन्हीचा गुणाकार x गुणिला 3 3x
आणि याचा वर्ग 9. या प्रकारे तुला हे काय करावं लागणार आहे, सोडून घ्यावं लागणार आहे. तुला हे गणित सोडवण्यासाठी 3 गोष्टी लागतात, तिन्ही लिहून ल्यात. लसावी म्हणजे काय, सामायिक आणि असामायिक अवयवाचा गुणाकार. हे सूत्र, याच्यावरून याचं एक्सपान्शन, एक्सपान्शनवरून मागची गोष्ट, हे सूत्र त्याचं एक्सपान्शन, याची एक्सपान्शन कसं करायचं ते सुद्धा. आणखी काही गोष्टी असतील, जसं x² - 3x जर असेल तर यातून तू एक गोष्ट कॉमन काढू शकतं. ती गोष्ट कोणती आहे, x² म्हणजे काय, तर x गुणिला x वजा 3x. कॉमन कोण निघू शकते, तर x निघू शकते. तू याला कसं सोडवू शकतं, x बाहेर घेतला तर x - 3 अशा प्रकारे तू लिहू शकतोस. ठीक आहे, एवढ्या गोष्टी माहीत असल्यावर आता पुढे प्रश्नाकडे जाऊया, बघूया प्रश्न. आता ध्यान धरून बघ, ही एक संख्या आहे, वाटत नसली तरी आहे बाबा, आणि याचं आपल्याला पहिल्यांदा एक्सपान्शन करायचंय. थोड्या वेळापूर्वी तुला मी हे सांगितलं, यातून कोण बाहेर निघते रे, तर x बाहेर निघते. x + 3, दुसऱ्या याच्यातून x - 3 आणि हा x. आता या दोन्हीमध्ये गुणाकार असतो बाबा, म्हणून तू लिहू शकतं x² किंवा x गुणिला x, काय लिहायचं ते लिही तू. ठीक आहे, कसं लिहिशील, इथं गुणाकार आहे, इथं गुणाकार आहे, राहू दे. ठीक आहे, आता दुसरी संख्या आहे ही x² म्हणजेच x गुणिला x. x³ याचं एक्सपान्शन मी तुला थोड्या वेळापूर्वीच सांगितलं, x - 3 x² प्लस 3x प्लस 9. कुठून आणलं, तर हे 27 म्हणजे 3चा घन आहे. मग एकदा दोन्हीची वजाबाकी एका कंसात, दुसऱ्या कंसात पहिल्याचा वर्ग x चा वर्ग, दोन्हीचा गुणाकार 3 गुणिला x आणि याचा वर्ग 9. या प्रकारे तुला करायचं आहे. आता काढायचं आपल्याला लसावी. म्हणजे काय काढायचंय, तर पहिल्यांदा सामायिक अवयव घे. सामायिक बघ, इथं x आहे, इथं x आहे, इथं x आहे, इथं x आहे, म्हणजे x गुणिला x हे तुला सामायिक अवयव भेटले. आणखी इथे बघ x - 3 आहे, इथे सुद्धा x - 3 आहे, हा सुद्धा सामायिक अवयव आहे. मग गुणाकारात घे x - 3. आता राहिलेला फापट पसारा टाकून दे, म्हणजे x + 3 आणि x² + 3x + 9. ध्यान धरून पाय, x गुणिला x म्हणजे x चा वर्ग, एकदा वजाबाकीने एकदा बेरीज, म्हणजे हे एक्सपान्शन आहे. कशाचं, x² - 3चा वर्ग, यालाच तू लिहू शकतो 9. ठीक आहे, आणि पुढचं जशाला तसं 3x + 9. बघ कोणत्या सूत्रात आहे, तर ते आहे ऑप्शन क्रमांक 3 मध्ये x² - 9. त्याच्यानंतर x² + 3x इथलचा स्क्वेअर लिहायचा राहिला, त्याबद्दल क्षमस्व. ठीक आहे, आणि या प्रकारे तुझं आन्सर आलेलं आहे. ऑप्शन क्रमांक 3 तो आहे लसावी. ठीक आहे, या प्रकारचं आहे. आता बाकीचे सर्वच्या सर्व पुढचे प्रश्न तुम्ही पाठवा. मी तुम्हाला आणखी एक व्हिडिओ बनवून देतो उद्या सकाळला. परत कारागृहाच्या पेपरमध्ये आलेल्या प्रश्नांचा व्हिडिओ तयार होत आहे. ठीक आहे.